गोदावरीत आत्ता जो रोटेशन सोडलं आहे, पण त्या रोटेशनमुळे आम्हाला पूर्ण गोदाकाठमध्ये अतिशय भयानक परिस्थिती निर्माण झालेली आहे की या पानवेलीमुळे, सडलेल्या पानवेलीमुळे डासाचं साम्राज्य खूप पसरलेलं आहे। जणू काही आता आमच्या इथं हळूहळू साथीचे रोग पसरायला लागलेले आहे। याकरता प्रशासनाला आम्ही सातत्याने पाठपुरावा करतोय की कधी आम्हाला मोकळा श्वास घेऊन देणार आणि आम्हाला कधी श्वास चांगला मिळणार आहे। आज सरकार म्हणतंय की स्वच्छ भारत स्वच्छ अभियान करतंय, पण एका बाजूला एवढी मोठी कायम सातत्याने पानवणीचं साम्राज्य असून गोदाकाठचे सर्व नागरिक त्रस्त झालेले आहे। याकरता प्रशासनाला एक विनंती आहे की जर आपण लवकरात लवकर या पानवेलीला जर डिस्पॅच केलं नाही आणि काढलं नाही तर आम्ही सर्व गोदाकाठचे सर्व सरपंच असो, नागरिक असो, सर्व संघटित होऊन आम्ही या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला सातत्याने बसायचा आमचा प्रयत्न आहे। लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। गेल्या कित्येक 7-8-10 वर्षापासून हा पानवेलीचा प्रश्न आहे, हा काही मिटत नाही। हा दरवर्षी पानवेली ह्या तयार होतात आणि ह्या पानवेली तयार झाल्यामुळे इथं ह्या पानवेली कुजतात, सडतात, त्याच्यामुळे पाण्याचा कलर बदलतो, पाण्यामध्ये विषाणू तयार होतात आणि हेच पाणी लोकांच्या पिण्याचा प्रश्न आहे। या पाण्यामुळे लोकांवर त्याचा परिणाम होतो, लोक आजारी पडतात आणि हा प्रश्न सुटत नाही। माझं म्हणणं आहे ह्या पानवेली जिथं उगम पावतात तिथेच या नष्ट झाल्या पाहिजे आणि हा कायमचा बंदोबस्त केला पाहिजे, परंतु शासन याकडे लक्ष देत नाही। 7-8-10 वर्षापासून हा प्रश्न सुटत नाही। या पानवेली जिथून तयार होतात, उगम पावतात, तिथून तर नांदूर मनमेश्वर बंधाऱ्यापर्यंत डॅमपर्यंत ह्या पानवेलीचा प्रश्न सातत्याने तयार होतो। तर ह्या पानवेलीचा प्रश्न कायमचा सुटावा म्हणून ह्या पानवेली जिथं उगम पावतात तिथंच नष्ट केल्या पाहिजे, तरच हा प्रश्न कायमचा सुटल अशी मी विनंती करतो। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर या शहरासाठी पिण्याचं पाण्याचं आवर्तन आणि शेतीच्या सिंचनासाठी नांदूर मधमेश्वर धरणातून आवर्तन सोडण्यात आलेले आहेत। यासाठी आता मुकणे धरणातून जे पाणी येतं ते थेट आता गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आल्यामुळे आपण पाहू शकतात का निफाड तालुक्यातील सायखेडा या पुलाजवळ या ठिकाणी आपण आहोत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे पाणी सोडण्यात आलेलं आहे त्या पाण्यामध्ये पानवेली ज्या आहेत तर त्या वाहून आलेल्या आहेत आणि ह्या पानवेली ज्या आहे तर या सडताय, कुजताय आणि याच्यामुळे पाणी जे आहे तर ते खराब होत आहे, तर हिरवट पाणी तयार होत आहेत आणि आपण पाहू शकतात का कशा पद्धतीने ह्या पानवेलींमुळे डासांचा जो प्रादुर्भाव आहे तर तो मोठ्या प्रमाणात वाढतानाचं चित्र दिसत आहेत। याच्यामुळे सायखेडा आणि चांदोरीकर जे आहे तर ते या डासांमुळे आणि या पानवेली ज्या सडत आहेत याच्या दुर्गंधीमुळे त्रस्त झालेले आहेत आणि ह्या पाण्यावर जे तर साधारण लासलगावसह 16 गाव पाणी पुरवठा योजना असेल, सायखेडा असेल, चांदोरी असेल, निफाड असेल तर यांचं पिण्याचं ज्या योजना आहेत तर ह्या पाण्यावर अवलंबून आहेत आणि हे पाणी जर खराब झालं तर मोठ्या प्रमाणात नागरिकांना आरोग्याचा त्रास जो आहे तर तो सुरू होईल। त्याच्यामुळे ह्या पानवेली काढाव्या अशी मागणी जी आहे तर ही जोर धरू लागली आहेत। उमेश पारिक, TV9 मराठी, सायखेडा, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।